तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल MSIRTC वरती। मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गंगाखेड आगारातर्फे उन्हाळी हंगाम जादामध्ये चालू करण्यात आलेला चंद्रपूर गंगाखेड या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, हा उन्हाळी हंगाम जादा चंद्रपूर परभणी गंगाखेड बस शेड्यूल गंगाखेड आगार परभणी विभाग ऑपरेट करते आणि हा एक गंगाखेड आगाराचा जादा बस शेड्यूल आहे, जो मागच्या वर्षीसुद्धा उन्हाळी जादा, दिवाळी जादा, महाकाली यात्रा स्पेशल जादामध्ये हा शेड्यूल चालवण्यात आला आहे। बाकी मित्रांनो, चंद्रपूरवरून ही बस भद्रावती, वरोरा, वणी, मारेगाव, यवतमाळ, धारवा, दिग्रस, पुसद, कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ, परभणी मार्गे गंगाखेडला जाते आणि या मार्गे चंद्रपूर ते गंगाखेडचं डिस्टन्स लगभग 480 किलोमीटर असून हे डिस्टन्स पार करायला या बसला ऑलमोस्ट 12.5 तासाचा कालावधी लागतो। बाकी मित्रांनो, चंद्रपूर ते गंगाखेडचं फुल तिकीट 887 रुपये आहे आणि हाफ तिकीट 445 रुपये आहे आणि इतर ठिकाणचं तिकीट दर जे आहे ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तसेच या व्हिडिओमध्ये उन्हाळी हंगाम जादा तिकीट दर दिलेला आहे, कारण हा शेड्यूलसुद्धा उन्हाळी हंगाम जादा शेड्यूल आहे। बाकी मित्रांनो, सदर बस ही चंद्रपूर तसेच गंगाखेडवरून दोन्हीकडून सकाळी 6 वाजता सुटते आणि दोन्ही ठिकाणी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचते आणि इतर ठिकाणचा टायमिंग जो आहे तो पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा। तसेच मित्रांनो, ही गंगाखेड चंद्रपूर गंगाखेड बस ऑनलाईन रिझर्वेशनसाठी सुद्धा उपलब्ध आहे। बाकी मित्रांनो, हा एक जादा शेड्यूल आहे। जर हा शेड्यूल रेग्युलर करण्यात आला किंवा या शेड्यूलच्या टायमिंग किंवा रूटमध्ये काही चेंजेस झाले तर त्याविषयी माहिती जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल। तर तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओची डिस्क्रिप्शन एकदा तुम्ही नक्की तपासा। बाकी मित्रांनो, चंद्रपूरवरून गंगाखेडला जायला या बस शेड्यूल व्यतिरिक्त अंबाजोगाई आगाराचे 2 बस शेड्यूल उपलब्ध आहे, ज्यांचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती रिलीज करण्यात येणार आहे। बाकी बस मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस एवढंच। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।